मंडळी, हे आहे मक्याचा कणीस. पावसाळा सुरुवात झाल्यावर मक्याची कणसं खूप येतात बाजारात आणि आपण वेगवेगळ्या चवीचे आणखीन पौष्टिक असे वेगवेगळे पदार्थ मक्याचे करून खातो. आज मी करणार आहे मक्याचं गरम गरम स्वादिष्ट चटकदार असं सूप. मी एक कणीस घेतले आणि त्याचे असे 2 तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत. तुम्ही बाजारात जे मिळतात विकतचे दाणे ते पण घेऊ शकतात. हे आपले मक्याचे दाणे या वाटीनं 2 वाटी झालेले आहेत. त्यातले निम्मे मी मिक्सरमध्ये घालणार आहे आणि त्याची पेस्ट करून घेणार आहे. पहिल्यांदा मी पाणी न घालता मका बारीक करून घेतलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही मिरची घालू शकता. आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालते 1 वाटी आणि परत एकदा मिक्सरमधून वाटून घेते आहे. मका बारीक करून घेतलेला आहे, तो असा झाला आहे. परंतु आपण असा जर वापरला ना तर शिजताना त्याचा फेस येतो, झाग येतो. म्हणून मी आता गाळून घेणार आहे. तुम्ही असंच घेतलं तरी चालेल, आपल्या आवडीवर अवलंबून आहे. गाळून झाल्यावर उरलेला चोथा मी आता टाकून देणार आहे आणि खाली आपलं गाळलेलं पाणी कसं प्लेन झाले बघा, मस्त. गॅस चालू केलेला आहे, त्याच्यावर कढई तापत ठेवली आहे. इथं मी 1 चमचा बटर घालून घेते. बटर वितळलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी गाजर घालून घेते आहे, फरसबी घालून घेते आहे, थोडीशी सिमला मिरची पण घालते. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या ह्याच्यामध्ये घालू शकता. तुम्हाला लसूण आवडत असेल तर लसूण एकदम बारीक कापून ह्याच्यामध्ये घालू शकता. भाज्या मी 1 मिनिट परतून घेतलेल्या आहेत. मक्याचे दाणे मी याच्यात घालते आहे. तुम्ही मक्याचे दाणे वेगळे 3-4 मिनटासाठी उकळून घेतलेत, वाफवून घेतलेत तरी पण चालेल. मका आणि भाज्या वाफवून घेण्यासाठी मी याच्यावर झाकण ठेवलेले आहे. 2 ते 3 मिनिटांनी मी झाकण काढून बघणार आहे. 2.5 मिनिटं होऊन गेलेली आहेत. मी आता झाकण काढते. आपल्या भाज्या आणि कॉर्न छान असं शिजवून झालेले आहे. भाज्या आणि मक्याचे दाणे पूर्णपणे शिजवायचे नाहीत, त्यांचा क्रंच राहील इतपतच त्या शिजवायचे. पहिल्यांदा मी याच्यात 2 वाट्या पाणी घालून घेतले. लागेल तसं पाणी मी याच्यात घालणार आहे. मिक्सरमधून आपण मके वाटून घेतले ते ना, त्याची पेस्ट मी याच्यामध्ये घालून घेते आहे. मिक्सर धुतलेलं पाणी पण याच्यामध्ये घातलेलं आहे. काळी मिरी पावडर घालते. तुमच्याकडे जर पांढऱ्या मिरीची पावडर असेल तर जास्त चांगलं, ती घाला. चिली फ्लेक्स घालून घेते. हे चिली फ्लेक्स घालणं ऑप्शनल आहे. 1 मोठा चमचा साखर घातली. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आहे. मुसळधार पाऊस पडतोय आणि अशामध्ये गरमागरम कॉर्न सूप प्यायची मजा काही औरच आहे. मस्त.
सूप आपलं छान उकळत आहे. 1-2 मिनटं अजून उकळून घेणार आहे मी. सूप पातळच ठेवायचे आहे. इथं मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेते. याच्यामध्ये पाणी घालून याचा घोळ बनवून घेते. स्लरी बनवून घेते. पातळ घ्यायची. कॉर्नफ्लॉवरची पेस्ट मी त्याच्यामध्ये घालून घेते. सूप ढवळून घेते. तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तांदळाची पिठी, ज्वारीचं पीठ किंवा बेसन पीठ लावलं तरी पण चालेल. उरलेलं पीठ पण मी याच्यामध्ये घालून घेते. सूप आपलं छान उकळलं आहे आणि अगदी एकसारखं झालेलं आहे. चोथापणे झालेलं नाही आहे, एकजीव झालेला आहे. आपण भाज्या बटरवरच वाफवून घेतल्यात तरीसुद्धा एक अर्धा चमचा बटर मी परत घातलेलं आहे. मी गॅस बंद करून देते. आपलं कॉर्न सूप मस्तपैकी गरमागरम, चटपटीत, पौष्टिक, कारण त्यात मी भाज्या भरपूर घातलेल्या आहेत, तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचा अभिप्राय कळवा. एका बाउलमध्ये मी कांद्याची पात घेतलेली आहे आणि एका बाउलमध्ये मी कोथिंबीर घेतलेली आहे. तुमच्याकडे समजा भाज्या नसतील तर कुठल्याही भाज्या नसतील तरी चालतील. नुसत्या कॉर्नचं सूप केलं तरी पण ते छानच लागतं. थंडीमध्ये किंवा पावसामध्ये असं गरमागरम चटकदार चमचमीत असं सूप प्यायची मजा काही आवडत असते, ती तुम्ही नक्कीच अनुभवा. अशाच नवीन आणि पावसाळ्यात स्पेशल रेसिपी घेऊन मी येणारच आहे. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा, पावसाळ्याचा आनंद घ्या. धन्यवाद.